3 षटकांचा हा सामना प्रथम नाणेफेकी जिंकून अकलूवाडी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो कितपत योग्य होईल येणारा कालच सांगेल. तेजस आपण पाहतोय त्याच्या समवेत महेंद्र रुठे 2 सलामीचे फलंदाज बॅटर आपण पाहत होतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी शुभ संकेत हा गोलंदाज. संकेतचा विचार केला तर खूप अशी भन्नाट गोलंदाजी त्यांनी केली. संकेत मालुसरे. चला व्हेरी फर्स्ट बॉल. ओ पहिला चेंडू इनफिल्डला क्लिअर केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत मात्र फील्ड करणार चेंडू फेकणार त्यातपूर्वी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या. संघाचा अकाउंट ओपन या ठिकाणी झालेला आहे 2 धावेने. त्याचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये धाकडा अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली. दुसरा बॉल यावेळेस फुलटच चेंडू होता. फिल्डर तिथे आहे झेल होणार की नाही आणि क्षेत्ररक्षणाने गलती केली आहे. दरम्यान 1 धाव पूर्ण. असे झेल घ्यावे लागतील कारण हा अटीतटीचा सामना आहे. जो संघ या ठिकाणी विजय होईल एक ट्रॉफीचा हकदार होईल. त्यामुळे तुम्हाला इथे मेहनत करावी लागेल. दोन चेंडू आणि 3 धाव आपण पाहतोय. फलंदाज सज्ज होतोय तो महेंद्र रुटे. पुढचा चेंडू यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलंय ते महेंद्रचं. या ठिकाणी एक मोठा फटका आपण पाहतोय. मारण्याचा प्रयत्न होता मात्र त्रिफाल चेस झालेत महेंद्र. बॅक टू पॅव्हलियन. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता फटका केल्याचा मानस केला होता मात्र बॉल आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाही झाला आणि या ठिकाणी त्रिफाल चेस झाले महेंद्र. इन 2 नंबरवरती आपण पाहतोय 1 डाऊनला जयवंत रुठे जयवंत धुले आपण पाहतोय. जयवंतचा विचार केला तर त्याने सुद्धा चांगली फलंदाजी या चला थोडी घाई करायची आहे मित्रांनो. राजेश सर यांनी यापूर्वीच उल्लेख केला की आपण या स्पर्धेमध्ये तब्बल 1 किंवा 1.5 तास लेट चालू आहे. तर चला आपल्याला काही रिस्ट्रिक्ट आहे तिकडे. जयवंत धुले सज्ज होते आता नेक्स्ट बॉलसाठी. यावेळेस बॅटची इनर एज फटका खेळण्याचा प्रयत्न होता मात्र टायमिंग परफेक्ट झाला नाही आहे. चेंडू जातोय डॉट आणि डॉटच्या मदतीने धावसंख्या तिथेच स्थिरवली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1-3. काही भन्नाट गोलंदाजी आपण पाहतोय मातून. फटका आहे लेग साईडला जातोय हा चौका. कुठल्या प्रकारचा फिल्डर नाही आहे. आमचे राजेश सर आमच्याकडे वळून सांगतात की हा येणारा चौकार. वरती धावसंख्या लागल्या गेल्या त्या 7. चांगला फटका होता. चला चेंडू पुरवायचा आहे. खुरमभाई नसेल तर नवीन चेंडू द्या.
लॉंग लेग मध्ये मारलेला हा फटका. चला मॅच बॉल आला आहे. धन्यवाद प्रेक्षकांचं. पुढचा चेंडू यावेळेस यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. फटका खेळता आला नाही योग्यरित्या. दरम्यान लेग बायच्या साह्याने एक धाव मिळली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1 बाद 8. या ठिकाणी षटक समाप्त झालंय. गोलंदाज आपण पाहतोय गुरुनाथ. दुसरं षटक गुरुनाथच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुरुनाथचा चेंडू यावेळी फटका कार्पेट लेवलचा फटका आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे मात्र तेजसने साफ नकार केला. एकच धाव भेटलं आणि धावसंख्या जाऊन पोचली ती 9. बांधून ठेवलंय. प्रत्येक बॉलमध्ये आपण पाहतोय की व्हेरिएशन पाहतोय आपण अक्कलवाडी संघाकडून. चांगली अशी गोलंदाजी सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. मोठे फटके खेळण्यापासून फार दूर ठेवलंय ते बीड टीमला. पुढचा चेंडू यावेळेस लॉंग ऑन ऑफ मध्ये फटका आहे. एकच धाव. तिथे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चांगलीरित्या चेंडू गॅदर केला. एकच धाव. तेजसला सुद्धा धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 10. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार आपण पाहिला जयच्या माध्यमातून. सोळा धावा धाव फलकावरती. जयचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक चौकार आणि एक षटकार. 5 चेंडू आणि 11 धावांचं योगदान देताना आपण पाहतोय जयला. तर तेजसचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये 4 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी टीमची धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचली ती 16. यावेळेस फटका चांगला आहे. फिल्डर आहेत तिथे आणि चांगल्या प्रकारे त्यांनी चेंडू गॅदर केला. या ठिकाणी एक मोठा बली मिळवण्यामध्ये यश प्राप्त ती अक्कलवाडी संघाला. जय धुले येतोय तो पॅव्हलियनमध्ये. मोठा फटका. मैदानामध्ये आता आलोय तो खंडू लोभी. डावखुरे हाताचा घातक फलंदाज. योगेश सरांनी त्याचा पहिल्याच सामन्यामध्ये उल्लेख केला. यावेळी खंडूसाठी चेंडू चांगला
फटका आणि या ठिकाणी वॉट अ कॅच. सुंदर अशी कॅच आपण पाहतोय. अप्रतिम झेल इथे पकडला. षटकातील शेवटचा चेंडू असेल हा. 16 धावा धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये एक चेंडू बाकी आहे. जितू पाहतोय आपण स्ट्राईक एंडवरती. जितूसाठी पुढचा चेंडू. यावेळेस फटका चांगला होता. एक धाव तर सहजरित्या पूर्ण झाली आहे. दुसरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालं. एकच धाव. मध्ये चालू आहे क्वार्टर फायनलची मॅच. 5व्या रात्रीतील ही 5वी क्वार्टर फायनल तुम्ही पाहताय. इथून जिंकलात तर अगदी आपण पाहताय तर टॉप 6चा रस्ता तुमच्यासाठी अगदी खुला आहे. आणि जिंकला तर किमान अफजल टिवाले चषक 2026 मधील एक ट्रॉफी हे तुमच्यासाठी लागू असेल. धाव फलकावरती 17 आलात. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील शेवटच्या ओव्हरमध्ये. अनिल शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती. समोर आपण पाहता स्टॅकिंग एंडवरती जितू आहे. आज खऱ्या अर्थानं जितूनं चांगली बॅटिंग केली या स्पर्धेमध्ये. ज्या ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्या त्यावेळी त्यांनी मात्र ते सिद्ध करून दाखवले. त्याने ते मोठे स्ट्रोक खेळलेत. इथून देखील पाहायला गेलं तर आता ती संधी आहे. चला गडब आवाज करू नका कारण की सर्व आवाज हो. चांगला बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. अनिल या गोलंदाजाचा डॉट बॉलच पाहायला मिळतोय. नॉर्थ स्ट्राईक वरती तेजस आहे आणि तेजस खऱ्या अर्थानं फार कमी वेळा स्ट्राईक वरती पाहायला मिळाला. तेजसला स्ट्राईक जास्त मिळणं फार गरजेचं राहील. 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. हो शॉर्ट बॉल अगदी जर पाहायला गेलं तर बरोबर डोक्याच्या वरून निघून गेलाय. पंचांनी तो व्हाईट बॉल घोषित केलाय आणि बाउन्सर 1 बाउन्स देखील इथून घोषित केलाय. म्हणजे आणखीन एक बाउन्सर जर का या षटकामध्ये आला तर मात्र तो नो बॉल देखील घोषित केला जाईल. एकंदरीत धावसंख्या 18 आली आहे. शेवटचं षटक 3 ओव्हरची मॅच. शॉर्ट टर्म क्रिकेट जलद गतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय अफजल टिवाले चषकामध्ये. हो यावेळी कट करायचं होतं. बादची कडा फलंदाज बाद मिळाली. आणखीन एक विकेट. चांगली बॉलिंग चालू आहे. तीर्था 11 अकुलवाडी टीमची पहिल्या सत्रामध्ये फीडिंग करतीये. टार्गेट खऱ्या अर्थानं सेट करतीये आयुक्त 11 बीड टीम. आणि ते टार्गेट सेट करत असताना आत्तापर्यंत आपण पाहता शेवटचं षटक प्रगतीपथावरती 18 धावा त्या धाव फलकावरती 18 धावा धाव फलकावरती आल्यात. नितीन दुले बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहताय. लेफ्टी बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. लेफ्टी बॅटर आलेत. थोडेसे फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळतील. षटकातील जर पाहायला गेलं ना तर अगदी आपण पाहताय 2 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला.
4 उर्वरित बॉलचा खेळ बाकी आहे आणि नितीन दुले मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेत. किमान या 4 बॉलमध्ये एखाद 2 मोठे फटके आले तर मात्र आयुक्त 11 बीड टीमला तो खऱ्या अर्थानं त्या धाबा ज्या थांबल्यात, ज्या धावसंख्येकडे ते पाहत आहेत ती धावसंख्या इथून मात्र नक्की उभारताना पाहायला मिळतील. हो, चांगला बॉल, फसवा बॉल, पंचांकडे अपील अपील अपील. यस, इथून आणखीन एक फलंदाज बाद होतात. तिसरा आद्रा याच ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शिवम लोबी आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल होतील. संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला आणि त्या अडचणीच्या वेळेत मैदानाच्या आतमध्ये आता शिवम लोबी आपल्याला इथून पाहायला मिळतील. 3 बॉल झालेत. 3 बॉलमध्ये अद्यापपर्यंत जर पाहायला गेलं तर एक वाईटची दाब आली आहे, 2 विकेट्स आल्यात, एक डॉट बॉल देखील आला. आता या उर्वरित 3 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं त्या दाबा बनवायला लागतील. हो, बॉल किती आले सर? 3च झालेत. वाईट आहे, वाईट. एक वाईट बॉल आलाय. ओ, शिवम लोबी आल्या स्विच इट केला. स्वीट आहे. बॉल सीमा पार, थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. ओ, पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय आणि पहिलाच बॉल फेस करत असताना शिवम लोबीच्या बॅटमधून अगदी आपण पाहताय मच निडेड षटकार इथून आपल्याला पाहायला मिळतोय. अत्यंत आवश्यकता होती या षटकाराची आणि अगदी आपण पाहताय कठीण परिस्थितीमध्ये अडचणीच्या वेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जो गोलंदाज अनिल अगदी आपण पाहताय थोडंसं वरचा ठरत होता, त्याच्याच विरोधामध्ये हा स्विचिटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलक्यावरती आपण पाहताय 24 धावा धावफलक्यावरती आल्यात. 24 धावा धावफलक्यावरती. शिवम लोबी ऑन स्ट्राईक, समोर अनिल. हो, यावेळी आउटसाइड लेग स्टंप. पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय वाईट बॉल घोषित घेत आहेत. एक्स्ट्रा धाव आली आहे. एक्स्ट्रा धाव आल्यानंतर धावफलक 25 इथून आपल्याला पाहायला मिळत आहे. आउटसाइड लेग स्टंप जास्त बाहेर आला कारण की अगोदरचा बॉल जर पाहायला गेलं तर शिवम लोबीनं तो स्विचिटच केला होता. त्याच्यामुळे यावेळी अगदी त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु इतका दूर ठेवला की मात्र पंचांनी तो वाईट बॉलच घोषित केला. 25 धावा आल्यात धावफलक्यावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. चला, मॅच डिले करू नका, मॅच चालूच ठेवायची. हो, इथून अगदी आपण पाहताय चांगला बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहताय साहिल डीजे थोडंसं लक्ष द्या. काहीतरी होतंय. 25 धावा धावफलक्यावरती आहेत आणि आता शेवटचा बॉल बाकी आहे पहिल्या सत्रातील. 5 बॉल झालेत आतापर्यंत अनिल यांच्या या षटकातील. या षटकामध्ये अगदी एक वाईड आला, 2 विकेट आल्या, 3 विकेट आल्या, एक षटकार आला. सगळं काही या षटकामध्ये पाहायला मिळालं. 25 धावा आल्यात. शेवटचा बॉल तेजस रुटे ऑन स्ट्राईक आहेत. हो, आणखीन एक चांगला बॉल तेजस रुटेसाठी देखील आपण पाहताय. हा डॉट बॉलच आलाय.
पहिल्या सत्रामध्ये तेजस रुटेनं 18 बॉलमध्ये फक्त 4च बॉल फेस केलेत आणि त्या 4 बॉलमध्ये त्यांनी 4 धावा बनवल्यात. फार कमी वेळा त्यांना स्ट्राईक मिळाली. नॉर्थ साईड एंडवरतीच उभे राहिले आणि तिथून अगदी जर पाहायला गेलं तर मात्र संघाने एकंदरीत 18 बॉलमध्ये धावा बनवल्यात, त्या म्हणजे 25. आणि आता टार्गेट आहे ते मात्र तीर्था 11 अकुलवाडी टीमच्या विरोधामध्ये 26 या धावसंख्येचं. एक छोटं टार्गेट आहे 18 बॉलमध्ये आपण पाहता, परंतु ते मोठं करावं लागेल. कारण की याच मैदानावरती अगदी आपण पाहिलं आहे ज्या वेळी मोठे टार्गेट असतात ते अगदी सहजरित्या चेस होत असतात, परंतु ज्या वेळी छोटे टार्गेट आलेत त्यावेळी त्या धाबा या मैदानावरती डिपेंड झाल्यात. त्याच्यामुळे सांगूच शकत नाही आहे की इथून हा संघ कोणता इथून विजय होईल. वरती संकेत मालुसरे, गोलंदाजी मार्कवरती नितीन दुले. 26चा टार्गेट घेऊन उतरली आहे तीर्था 11 अकोलवाडी टीम. पहिला बॉल खऱ्या अर्थानं टाकत असताना ते रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला आणि लगेच मात्र अगदी जाग्यावरती थांबलेत. कारण की इथून जर पाहायला गेलं तर अगदी कमी धावसंख्येला डिफेन्स करायचं आहे, त्याच्यामुळे प्रत्येक निर्णय हा योग्यच हवा आहे. एखादा जरी निर्णय चुकला तर मात्र इथून मात्र पाठीमागे फिरावं लागेल. क्वालिफाय मॅच आहे, इथून जिंकला तर टॉप 6. हो पहिलाच बॉल चान्स बनलाय, पाठीमागे चालले 2 सेकंड अटॅम्प मध्ये पकडली एक कॅच,
पहिल्या बॉलवरती मिळाली आहे पहिली विकेट. तीर्था 11 अकुलवाडी टीमची. रमेश मालुसरे आउट. त्याला अगदी भेदण्याचं काम करत होते रमेश मालुसरे, परंतु ते रमेश आपण पाहताय त्या ठिकाणी आता वेगाला भेदण्याचं काम करत होते, परंतु ती गॅप शोधू शकले नाहीयेत. बरोबर कव्हरचे फिल्डर पाठीमागे गेले आणि मात्र तो कॅच त्या ठिकाणी कॅरी झाला. पहिल्या बॉलवरती ती पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते तीर्था 11 अकुलवाडी टीमची. फलंदाज अगदी आपण पाहताय रमेश बाद झालेत आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय निकेत मालुसरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकावरती. नितीन दुले पुनश्च एकदा सज्ज झालेत. ओ क्लीन बॉल, दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू बॅक विकेट तीर्था 11 अकुलवाडी टीमची. फलंदाज निकेत मालुसरे बाद. दुसरा हादरा. 18 बॉल मध्ये 26 धावसंख्येचा बचाव करत असताना अगदी आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती 2 धक्के दिलेत नितीन दुलेनं अकुलवाडी टीमला. 2 महत्वाचे हिरे, 2 महत्वाचे अगदी आपण पाहताय आघाडीचे फलंदाज इथून परतलेत. तीर्था 11 अकुलवाडी टीमचे. आवाज नाही जात साहिल, ते अंपायर्स बोलतात आवाज नाही जात, खराब आवाज येतोय सर. आता बंद का? ओके, डीजे बंद करा. ओके ओके सर, फक्त आता स्कोरच सांगतो.
पुन्हा एकदा कंप्लीट. अकरा 22, 4 धाबा धावफलक्यावरती, 2 विकेट आल्यात. 11 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. एकंदरीत धाबा 10 बॉलमध्ये बनवायचे आहेत, त्या 16. तरी 7 बॉल 15 धावसंख्येची आवश्यकता. 11 धावा झाल्यात, 3 विकेट आल्यात. हा बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. 17 धावा झाल्यात, 3 विकेट आल्यात. 6 बॉलमध्ये 9 धावसंख्येची आवश्यकता.
6 बॉल 9 धावसंख्येची आवश्यकता. डीपमध्ये अगदी फिल्डर वेगानं धावत येतात तोपर्यंत सिंगल धाव देऊन कंप्लीट केली जाते. आता येणारे 5 बॉल आणि 8 धावसंख्येची आवश्यकता. ची एकच धाव कंप्लीट झाली आहे म्हणजे आता 3 बॉल आणि कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 6. 3 बॉल 6 ची आवश्यकता. व्हाईट बॉल. येणारे बॉल 3 धावा बनवायचे 5. दोन बॉल कंपल्सरी 5 धावसंख्येची आवश्यकता.